महाराष्ट्राची स्वतःची एक एजन्सी असावी, जी एजन्सी 2 व्हीलर 3 व्हीलर आणि 4 व्हीलर क्षेत्रामध्ये आपल्या ह्या ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देऊ शकेल अशा प्रकारचा एक विचार मनामध्ये आला आणि तो विचार आता जवळजवळ पूर्णत्वाला येतोय। आजच त्या संदर्भात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाचा सुद्धा एक स्वतःचा ॲप असावा आणि त्या माध्यमातून एसटी महामंडळाची जी आर्थिक परिस्थिती खराब आहे त्या आर्थिक परिस्थितीला बळ देण्यासाठी ह्या ॲपच्या माध्यमातून आम्ही प्रवासी सेवा चालू करणार असं ठरवण्यात आलं। आणि त्याचबरोबर एसटी महामंडळाचा कर्मचारी वर्ग आहे, जागोजागी आमचे एसटी स्टँड्स आहेत, आमचे डेपो आहेत, आमचे ऑफिसेस आहेत, त्याचा फायदा सुद्धा ह्या ॲपला होणार असल्या कारणानं एसटी सेवेला भविष्यामध्ये ह्या ॲपच्या सहकार्याने चांगला निधी मिळू शकेल, एक उत्पन्नाचा चांगला स्रोत मिळू शकेल अशा प्रकारचा विचार आजच्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलं। आणि त्या योगे एसटी महामंडळ भविष्यामध्ये सक्षम होण्याकरता हा आम्ही निर्णय घेतोय। त्याचं नाव वेगवेगळ्या प्रकारे सूचना करण्यात आली, कोणी जय महाराष्ट्र नाव दिलं, कोणी महा ॲप असं नाव दिलं, कोणी अजूनही काही वेगळ्या प्रकारची नावं दिली, परंतु एक छावा ॲप नावाचा ॲप करावा अशा सुद्धा सूचना काही लोकांनी केल्या आणि त्याला प्राधान्य देण्याचा विचार आम्ही एसटी महामंडळाच्या माध्यमातून करतोय।